मराठीमध्ये एक छान अशी म्हण आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. असंच एक उदाहरण वसईमध्ये आहे. वसईत राहणारी 8 वर्षाची आरोही खेळण्या वागडण्याच्या वयात तिने डीजेच्या बटनांवर आपला हात सुरू केलेला आहे. लॉकडाऊनमध्ये तुम्ही आम्ही काय करत होतो, कोणी पुस्तक वाचत होतं, कोणी टाइमपास करत होता, परंतु 8 वर्षाच्या आरोहीने लॉकडाऊनमध्ये चक्क डीजे वाजवण्याची कला शिकलेली आहे. आरोही सध्या वसई विरार परिसरात एक महिला डीजे म्हणून फेमस आहे. अवघ्या 8 वर्षाच्या वयामध्ये ती संपूर्णपणे डीजे चालवते आहे. आरोहीच्या वडिलांचा तसा डीजेचा व्यवसाय आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व जेव्हा दुकानं बंद होती त्यावेळेला आरोहीच्या वडिलांनी डीजेचा संपूर्ण सेट उचलला आणि आपल्या घरी आणला. आरोहीला कुठेतरी कौतुक वाटलं. अभ्यासातून फावला वेळ काढत तिने देखील डीजे शिकण्यास सुरुवात केली आणि बघता बघता महिना 2 महिन्यात आरोही फक्त आरोही नाही राहिली, तर डीजे आरोही अशी हिची ओळख झाली. आज वसई विरार परिसरात तिचे एक वेगळं नाव आहे. कुठेही डीजे वाजवायचं असेल किंवा कोणाला मोठ्या प्रमाणात आमंत्रण दिलं जातं. आरोहीची कीर्ती किती महान आहे ते देखील ऐका. आरोहीने जेव्हा प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तेव्हा तिचं वय होतं अवघं 4 वर्ष आणि तिने सतत प्रॅक्टिस चालू ठेवली आणि 6व्या वर्षी तिला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यंगेस्ट टर्न टेबलिस्ट ऑफ इंडियाच्या नावाने रेकॉर्ड मिळाला. 23 एप्रिल 2023मध्ये मुंबईच्या एका क्लबमध्ये आरोहीने नॉनस्टॉप 1 तासाहून अधिक डीजे वाजवण्याची जी आहे आपला विक्रम केलेला आहे. तर वय वर्ष 7 असताना तिने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे. एवढ्या लहान वयात डीजे वाजवणारी केवळ वसई विरार नाही, पालघर नाही, मुंबई नाही, तर देशातली ही पहिली ही जी आहे की बालकलाकार आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. वसईच्या अर्थ फिटनेसमध्ये जे आहे 31 डिसेंबरची पार्टी ऑर्गनाईज करण्यात आली होती ती पूर्वसंध्येला. त्यामध्ये आरोहीने जे आहे की हा आपला डीजे वाजवला आणि तिकडच्या लोकांना जे आहे की अशा प्रकारे आपल्या बोटांच्या सहाय्याने आणि आपल्या अदाकारीच्या सहाय्याने खुश केलेलं. हिची अदाकारी बघितली तर एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला डीजेवाल्याला लाजवेल अशी ही अदाकारी आहे. ह्या वयामध्ये मुलं घसरगुंडी खेळतात, कबड्डी खेळतात, खो खो खेळतात, परंतु आरोहीने आपलं भविष्याचं प्लॅनिंग हे आतापासून केलेलं आहे. म्हणतात ना, मुलाचे पाय हे पाळण्यात दिसतात, तसंच काहीतरी आरोहीबाबत आहे. आरोहीने आपल्या भविष्यात काय करायचं तिने वयाच्या 5व्या वर्षी, 7व्या वर्षी आणि 8व्या वर्षी डिसाईड केलेलं आहे. त्यामुळे आरोही पुढच्या काळात देखील अशाच प्रकारे डीजेमध्ये करिअर करण्याचं तिने सांगितलेलं आहे. यावर आरोहीने नेमकं काय म्हटलं तर आपण ऐकूयात. माझं नाव आरोही आशिष तळवी. काय कधीपासून तू हा डीजे वाजवते आणि कसा तुला छंद लागला? मी जेव्हा 4 वर्षाची होती तेव्हा मी डीजे वाजवायला सुरू केलेलं. लॉकडाऊन होता तेव्हा पप्पाने डीजे प्लेअर घरी आणलेला. पप्पाने तर मी विचारलं पप्पाला, पप्पा हे काय आहे? तर पप्पाने बोलला हे डीजे आहे. तर मी बोलली पप्पा मला पण करायचं आहे. तर पप्पाने बोललं ठीक आहे तू कर. तर मी जेव्हा 6 वर्षाची झाली तेव्हा मला गिनीज बुक मिळालं आणि जेव्हा मी 7 वर्षाची झाली तेव्हा मला वर्ल्ड रेकॉर्डचं हे मिळालं. आता पुढे काय तुझा एम आहे, काय करणार पुढे? मी मोठी होऊन डीजे बनणार, मोठी डीजे. जैसे कि 4 साल की उम्र से उसने डीजेइंग करना स्टार्ट किया. उसके डैडी जो मेरे सर है, उन्होंने जब लॉकडाउन हुआ तो लॉकडाउन में वो घर पे प्रैक्टिस कर रहे थे तो आरोही एक्साइटेड हो गई, वो देख के अट्रैक्ट हो गई कि डैडी मुझे भी ये चीज़ करना है. तो फिर उनके डैडी ने, मैंने और ऋतिक सर ने, हम तीनों ने डिसाइड किया है कि इस चीज़ को हम लोग और आगे बढ़ाएंगे और इंडिया का नाम रोशन करेंगे. 6 साल की उम्र में उसने इंडिया बुक्स ऑफ रिकॉर्ड का खिताब जीता. 7 साल की उम्र में उसने गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड जीता. और आगे भी हम लोग यही कोशिश करेंगे और प्रैक्टिस करेंगे और ये सोचेंगे कि इंडिया का नाम और कैसे रोशन करें. और बहुत सारी. हाँ, ये यंगेस्ट डीजे प्लेयर है क्या? हाँ, शी इज़ द यंगेस्ट डीजे फीमेल. इंडिया की यंगेस्ट फीमेल डीजे है वो. इंडिया की या वर्ल्ड की? वर्ल्ड यंगेस्ट डीजे है.